पाकिस्तानचे हल्ले परतवायला सुरुवात केली आहे। गोळीबार जो आहे तो केला जातो। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, आपण पाहतो आहोत ज्या पद्धतीनं भारतावरती जो आहे तो पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, आता त्यानंतर त्याच्यापेक्षा अधिक तीव्रतेनं भारत जो आहे तो पाकिस्तानवरती हल्ले करतोय। पाकिस्तानच्या अत्यंत महत्त्वाच्या शहरांवरती हल्ले जे आहेत ते पाकिस्तानकडनं आता पाकिस्तानवरती जे आहे ते भारताकडनं हल्ले केले जात आहेत। त्यामध्ये महत्त्वाची शहरं असतील सियालकोट, जलालपूर तसंच खैरान सेक्टरमध्ये देखील भारतानं जे आहेत ते हल्ले चढवलेले आहेत। काय अधिक माहिती आहे? सचिन, पहिल्या दिवसापासून भारताने ही भूमिका स्पष्ट केलेली होती की आम्ही पाकिस्तानातल्या कुठल्याही नागरिकांना किंवा मिलिटरीला टार्गेट केलेलं नव्हतं, तर आमची लढाई ही दहशतवादाविरुद्ध आहे। मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय की पाकिस्ताननं पहिल्या पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानने स्वतःहून भारतातल्या काही भागामध्ये हल्ले केलेले होते आणि तेव्हापासून भारत प्रत्येक हल्ल्याला प्रतिहल्ला म्हणून उत्तर देत आलेला आहे। पाकिस्तानला कुठल्याही सिव्हिलियनला अटॅक न करता पाकिस्तानमधले वेगवेगळे भाग जे आहेत तिथे पहिल्यांदा भारतानं उत्तर दिलेलं होतं। मात्र आता पाकिस्तान काही केलं ऐकत नाही आणि पाकिस्तान भारतातल्या महत्त्वाच्या शहरांना टार्गेट करताना पाहायला मिळतो आहे। ड्रोनच्या माध्यमातून शेकडो हल्ले भारतावरती आतापर्यंत पाकिस्तानने केलेले आहेत। काल सुद्धा 36 पेक्षा अधिक ठिकाणी पाकिस्तानने टार्गेट केलं होतं आणि भारताची जी बॉर्डर नजीकची शहरं आहेत किंवा राज्य आहेत त्या राज्यांमध्ये प्रामुख्याने टार्गेट केलं जात आहे पाकिस्तानकडून। आज सुद्धा आपण पाहतो की जम्मू काश्मीर असेल, त्याचबरोबर पंजाब असेल आणि अमृतसर, चंदीगड या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन जे आहेत ते पाहायला मिळालेले होते। राजस्थान सुद्धा मध्ये सुद्धा हे ड्रोनचे हल्ले पाकिस्तानने केलेले होते। मात्र सगळे हल्ले भारताचं सुवर्ण कवच असलेल्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे परतवून लावण्यात यश आलेलं आहे। भारताच्या याच एअर डिफेन्स सिस्टीममुळे भारतातली कुठलीही शहरं जी आहेत ती नुकसानग्रस्त झालेली नाहीयेत, कुठली जीवितहानी झालेली नाहीये। मात्र तरी सुद्धा पाकिस्तानला हे कळत असून सुद्धा पाकिस्तान सातत्यानं पुढे येऊन भारताच्या विरोधामध्ये युद्धाची भूमिका घेत आहे आणि म्हणून आता उत्तर म्हणून भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये आता हल्ले चढवलेले आहेत। भारतातली जी काही महत्त्वाची शहरं आहेत, बॉर्डर नजीकची राज्य आहेत त्या राज्यांना टार्गेट केल्यानंतर आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्ताननं टार्गेट केल्यानंतर इथल्या नागरिकांवरती हल्ले केल्यानंतर भारतानं त्याचा बदला घ्यायचं ठरवलेलं आहे। जेवढ्या ताकदीनं पाकिस्तान हल्ल्याचा प्रयत्न करेल तेवढ्याच दुप्पट ताकदीनं भारत उत्तर द्यायला सक्षम आहे हे दाखवण्याचा भारत प्रयत्न करत आहे। आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार पाकिस्तानमधली काही महत्त्वाची शहरं आहेत त्यामध्ये सुद्धा भारतानं हल्ले केलेले आहेत। सियालकोट आहे, त्याचबरोबर पाकिस्तानमधलं जे काही पंजाब आहे तिथे सुद्धा हल्ले करण्यात आलेले आहेत। याआधी सुद्धा भारतानं पाकिस्तानातले 9 दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले होते आणि आता सुद्धा आपण पाहतो की अतिरेकी अड्डे जे आहेत ते टार्गेट करून भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानमध्ये एवढे सगळं नुकसान होऊन सुद्धा पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम ही प्रत्येक वेळेला निष्क्रिय ठरलेली आहे आणि पाकिस्तानच्या लाहोरमधलं जे एअरबेस आहे किंवा ती जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती भारतानं उद्ध्वस्त केल्यानंतर सुद्धा पाकिस्तान जी मुजोरी करत आहे आणि भारतातल्या प्रामुख्यानं ती अत्यंत संवेदनशील बॉर्डर नजीकच्या राज्यांना त्याचबरोबर शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचं उत्तर आता भारत देताना पाहायला मिळतो आहे। काल आणि आज जेव्हा पाकिस्ताननं पाकिस्तानला प्रतिहल्ले किंवा प्रत्युत्तर म्हणून जे काही हल्ले केलेले आहेत तेव्हा दुसऱ्या दिवशी आर्मीच्या वतीने जी काही पत्रकार परिषद घेण्यात आलेली होती तेव्हा सविस्तर पाकिस्तानचा जो काही बुरखा आहे तो टराटरा फाडलेला आहे आणि पाकिस्तान कशा पद्धतीने अतिरेकी कारवायांचं समर्थन करण्यात आलेलं आहे आणि पाकिस्तान का एवढी मुजोरी करत आहे हे सुद्धा दाखवून देण्यात आलेलं आहे। आतापर्यंत पाकिस्ताननं मागच्या 4 दिवसामध्ये जे काही ड्रोन हल्ले केलेले आहेत ते खास करून तुर्कीच्या बनावटीची जी काही ड्रोन्स आहेत ती भारतावरती सोडण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे हे सगळे हल्ले जे ते परतवून लावण्यात यश आलेलं आहे। आज सुद्धा आपण पाहतो की जम्मू मधल्या अनेक महत्त्वाची शहर आहेत, जम्मू आहे, त्याचबरोबर कुपवाडा आहे, त्याचबरोबर अखनूर आहे आणि पूंछ मध्ये तर प्रामुख्याने तुम्ही आमच्या सोबत असे जोडलेले राहा। धन्यवाद कृष्णा या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर पीओकेतल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवरती भारताचे सध्या ड्रोन हल्ले पाहायला मिळत आहेत। जलालपूर, सियालकोट आणि खैरानमध्ये हे भारतानं ड्रोन हल्ले जे आहेत ते पाकिस्तानवरती चढवलेले आहेत। आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतो आहोत। पीओकेतल्या अतिरेक्यांच्या हड्डे जे आहेत ते सध्या नष्ट करण्यात भारताला यश आल्याचं देखील पाहायला मिळतंय। भारताकडनं एलओसी आणि इंटरनॅशनल बॉर्डरवरती भारतीय सैनिकांकडनं आता जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते पाकिस्तानला दिलं जात आहे। पाकिस्तानकडून राजौरी असेल, पुंछ असेल, उरी सेक्टर असेल या ठिकाणी जोरदार गोळीबार जो आहे तो करण्यात येत होता। नागरिक वस्तींना जे आहेत ते पाकिस्तानकडनं सतत लक्ष करण्यात येत होतं। काही भारतीय नागरिक देखील यामध्ये दगावलेले होते, परंतु आता पाकिस्तानला जशास तसं उत्तर भारताकडनं दिलं जात आहे आणि पाकिस्तानला जी काही त्यांची नियंत्रण रेषा आहे तिथं भारताकडनं जोरदार गोळीबार केला जातोय। पाकिस्तानातल्या ओंकारामध्ये देखील आता भारतानं प्रतिहल्ले केलेले आहेत। पाकिस्तानातल्या ओंकारामध्ये भारतीय सैन्याचा
जोरदार हल्ला जो आहे तो सध्या पाहायला मिळतोय। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारतानं हा प्रतिहल्ला चढवल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तानच्या जलालपूर जाटान भागामध्ये हा हल्ला जो आहे तो चढवण्यात आलाय। आताच्या घडी महत्त्वाची बातमी तर आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। भारताचा पाकिस्तानवरती जबरदस्त प्रतिहल्ला पाहायला मिळतोय। पाकिस्ताननं भारताच्या 4 राज्यांमधल्या 26 शहरांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमनं सगळे हल्ले जे आहेत ड्रोनचे ते भारतानं परतवून लावले आहेत। पाकिस्तानचे जे ड्रोन जे आलेले होते भारतामध्ये ते संपूर्णपणे नष्ट झालेले आहेत। काल देखील पाकिस्ताननं कमीत कमी 300 ते 400 ड्रोन जे आहेत ते भारतावरती लागलेले होते। यामध्ये अनेक ड्रोन जे आहेत ते भारताकडनं नष्ट करण्यात आलेले होते। आज देखील पाकिस्तानकडनं अशाच पद्धतीचा भ्याड प्रयत्न करण्यात आला आणि देशातल्या ज्या आहेत त्या अनेक राज्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। यामध्ये जम्मू असेल, त्यानंतरला राजस्थान असेल, गुजरात असेल, या संपूर्ण सीमावर्ती भागामध्ये पंजाबमध्ये देखील अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आलेलं होतं। 4 राज्यांमधल्या 26 शहरांना यामध्ये लक्ष्य करण्यात आलेलं होतं। एअरबेस सिस्टीमवरती हे ड्रोन हल्ले करण्यात आलेले होते, परंतु S-400च्या माध्यमातून हे सर्व हल्ले परतवण्यात भारताला यश आलेलं आहे आणि त्यानंतर भारतानं